शाहविकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात उसळला जनसागर. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जयसिंगपूरमध्ये शिट्टीचा आवाज घुमला. जयसिंगपूर शहरात राजर्षी शाहविकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीत अक्षरशः जनसागर उसळला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतीश मलमे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली. जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील सर्व प्रमुख मार्ग, प्रभाग आणि नागरिकांच्या उपस्थितीने ही रॅली ऐतिहासिक ठरली. विशेष म्हणजे सुमारे 5,000 जयसिंगपूरकरांनी या रॅलीत स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला, ज्यामुळे रॅलीचा उत्साह आणि भव्यता अधिकच वाढली. शेकडो मोटरसायकलींचा सहभाग, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शहरभर दिसणारी जनसमर्थनाची लाट यामुळे राजर्षी शाहविकास आघाडीच्या रॅलीमुळे जयसिंगपूर शहरात सर्वदूर शिट्टीचा आवाज घुमला. याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही 386 कोटींची विकास कामे केली आहेत. 40 वर्ष नागरिकांनी जपलेले स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य आमच्या हातून लाभले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करून नियोजित भीमसृष्टी लवकरच साकारणार आहे. शहरातील भुयारी गटार योजना, विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल, नगरपालिकेची सुसज्ज इमारत, शाहू स्टेडियम यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास काम नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. तथापि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आमच्याबरोबर येत आहेत. हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे. रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करत होते. ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगण पासून गल्ली नंबर 4, लक्ष्मी रोड पासून गल्ली नंबर 1, रेल्वे स्टेशन रोडने गल्ली नंबर 6 पासून यड्रावकर चेंबर्स, हनुमान चौक, राजीव गांधी नगर, बाळूमामा मंदिरापासून शहा पेट्रोल पंप रोडने कोल्हापूर रोडवरून हेरवाडे कॉलनी, बायपास रोड ते नांदणी नाका, मेन रोड, मालती कापड दुकानापासून ओझा बिल्डिंग ते पटेल चौक, नवीन कोर्टासमोरून शिवतीर्थ, कोल्हापूर रोड ते नांदणी रोडने नांदणी नाक्यापर्यंत, तेथून कोळी हॉस्पिटलपासून धम्मालय ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड ते गल्ली नंबर 4 व सिद्धेश्वर मंदिर जवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास आघाडीतर्फे आपले उमेदवार नगराध्यक्षपदी संजय यड्रावकर व तसेच त्यांचे सर्व पॅनल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यड्रावकर ग्रुपने आपल्या जयसिंगपूरवर ह्या 5 वर्षात भरपूर प्रगती केलेली आहे. भरपूर कामं केलेली आहेत. नगरपालिका असू दे, नंतर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि इथून पुढं ते करणारच आहेत. त्यासाठी त्यांना निवडून देणे हे फार महत्त्वाचं आहे. यड्रावकर पॅनलला, सर्व पॅनलला निवडून देऊन त्यांना सहकार्य करणे हे मतदाराचं काम आहे. तर उद्या सर्वांनी यड्रावकर पॅनलला भरघोस मतदान करून त्यांना निवडून आणावे. त्यांचे चिन्ह आहे शिट्टी. शिट्टीला मतदान करून भरपूर मतदान करून त्यांना निवडून आणणे हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. शाहू विकास आघाडी जयसिंगपूर शहर नगराध्यक्षपदाचे आमचे दावेदार उमेदवार आदरणीय आमचे नेते संजय पाटील यड्रावकर साहेब हे नगराध्यक्षपदासाठी राहिलेले आहेत आणि हे 100% निवडून आल्यागतच आहेत. आज मी सांगतो, आपला 3 तारखेला गुलाल हा 100% लागणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक बोलायचं आहे की प्रभाग क्रमांक 1 मधून जो आमचा गिरमल कोळे आहे, ज्याच्या नावावर 7/12 नाही, ज्याच्या नावावर बँक खातं नाही, कुठलीही प्रॉपर्टी नाही, अशा व्यक्तीला, अशा एक सामान्य व्यक्तीला डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी शाहू विकास आघाडीची जी उमेदवारी दिलेली आहे, खरोखर आम्ही जो शब्द यड्रावकर देतात ते खरोखरच पाळतात. ते 100% सत्य आहे आणि इथून पुढे देखील भविष्यामध्ये सुद्धा होणारच ते. आणि विकास कामांचा जो डोंगर रचलेला आहे साहेबांनी, त्या डोंगर रचल्याच्या त्याच्यावरच आम्ही आता निवडून येणार आहे.
तर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी भरपूर कामे केलेले आहे. आमचं जयसिंगपूर खूप सुधारणा झालेलं आहे. राहुल पांडकर हे 5 वर्ष निवडून आले, त्यांनी सगळीकडे लक्ष देत होते आणि सगळं हे करत होते. त्यांची मिसेस आता उभारलेली आहे रुपाली राहुल पांडकर, ती पण कार्य करणारी म्हणजे महिला आहे. तिला पण सचिन चौगुले, हे सर्वजण कार्य करणारे आहेत. केव्हा उपलब्ध होणार त्यावेळेला होणार आहे. म्हणून सर्वांनी शिट्टी या मताला मतदान करून आणि संजय पाटील यड्रावकर यांना नगराध्यक्ष म्हणून आपण जर निवडून आणलो तर जयसिंगपूरचा आणि विकास होईल. म्हणून आपण सगळ्यांनी शिट्टी या मतदानाला चिन्हाला मतदान करून आपण निवडून द्यावं ही विनंती. संप्रदाय यांच्याकडून यड्रावकर कुटुंबे यांना समस्त आमच्या वारकरी संप्रदायाकडून पाठिंबा जाहीर आहे. वार्ड नंबर 5 आणि शिट्टी राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमदार, तसेच संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी जयसिंगपूरचा प्रचंड असा विकास केलेला आहे. त्यामुळे एक निर्विवाद सत्य आहे. कुणी काही जरी आरोप केले असेल ते सर्व आरोप खोडून काढले पाहिजे आणि त्यांना आणखीन एकदा साथ दिली तर हा विकासाची गंगा संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये वाहिल्याशिवाय राहणार नाही याची मी काळजी घेतो. आमच्या नगरीच्या निवडणुकीमध्ये शामराव पाटील यड्रावकर चिरंजीव संजय पाटील यड्रावकर नगराध्यक्षपदासाठी आहेत आणि त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यड्रावकर हे उत्तम काम करत आहेत. त्यांची पूर्ण त्याने एकमताने निवडून द्यायला काही हरकत नाही. भरपूर काम केलेलं आहे. जय महाराष्ट्र. आज आपण येथे राजश्री शाहू विकास आघाडीच्या रॅलीत आपण सहभागी झालेलो आहोत. तर आपले संजय पाटील यड्रावकर आज आपल्या इथे उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी आहेत. तर त्यांना आपण बहुमताने शिट्टी चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करायचं आहे. जय महाराष्ट्र. मी शाहू विकास रॅलीमध्ये आज आले. गेले 15 दिवस झाले प्रचार करते. सगळ्यांना एकच विनंती आहे की शाहू आघाडीचे पॅनल टू पॅनल उमेदवारांना निवडून आणा. शिट्टीवर बटन दाबून भरघोस मताने आमच्या संजय पाटील यड्रावकर साहेबांना निवडून आणा. जयसिंगपूर नगरीचे विकासाचे शिल्पकार, गोरगरीब जनतेचे कैवारी माननीय संजय पाटील यड्रावकर साहेब, एक दूरदृष्टिकोन असणारा, विजन असणारा व्यक्ती, यांना शिट्टी या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा सर्वांनी विनंती करतो. धन्यवाद. राजश्री शाहू विकास आघाडीसाठी आत्तापर्यंत केलेल्या विकासामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आत्तापर्यंत जो विकास केला तो विकास तसाच चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊ, बहुमताने निवडून द्यावे. 2025 पंचवार्षिक निवडणूक जयसिंगपुरात नगर परिषदेची होत आहे. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वात शाहू विकास आघाडी इलेक्शन मैदानमध्ये आहे. तर या आघाडीतर्फे 13 प्रभागमध्ये 26 उमेदवार आमचे आणि नगराध्यक्षासाठी श्री संजय पाटील यड्रावकर. जयसिंगपूर आज 40 वर्ष झालं आपण जयसिंगपुरात रहिवासी आहे आणि या 40 वर्षाचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे की यांच्या नेतृत्वात गेली 35 वर्षे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे. या ठिकाणी आमची जयसिंगपूरची नगरपालिकेची ती बिल्डिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की जयसिंगपूरचा विकास झाला आहे का नाही. आणि जयसिंगपुरात 3 ते 4 उद्यान होत आहेत आणि 2 उद्यान तयार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर जयसिंगपूरच्या विकासासाठी विरोधकांनी प्रश्नच विचारला नाही पाहिजे की काय कंडिशन आहे जयसिंगपूरची. भुयारी गटार म्हणा किंवा पाणी पुरवठा म्हणा, आरोग्य सुविधा म्हणा आणि शिक्षण क्षेत्र या सगळ्या क्षेत्रात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब सर्वांना, सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहेत. आणि ह्या निवडणुकीनंतर उर्वरित जेवढी कामं आहेत जे अजून पूर्ण व्हायचे आहेत ती सगळी कामं आमच्या पॅनेलतर्फे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर याची 100% पूर्तता करणार. सगळ्यात मोठा प्रश्न जयसिंगपूरचा की झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर आणि
प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या बाबतीत काम सुरू झालेलं आहे आणि ते काम पूर्ण होणार. पुढील 6 महिन्यात 1700च्या 1700 लोकांना जयशिंगपूरच्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि हक्काचं घर मिळणार आहे. आणि त्यामध्ये की पंतप्रधान योजना असो किंवा हाऊसिंग सोसायटी टाईप ही सगळी कामं करून सगळ्यांचं छत एक कौजारू आणि पत्रे काढून सिल्याप करण्याचं धोरण त्यांचा आखलेलं तयार आहे आणि ते 6 महिन्याच्या आत पूर्ण करणार आहे. ही जी गॅरंटी आम्ही देणार. विरोधक म्हणतात की काय विकास झाला आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. खरं म्हटलं तर जयशिंगपूरच्या विरोधात पॉवर अजिबात नाही आहे. की समोरची लोकं आज एक टीम तयार होऊन आलेली आहे. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल ही पॅनेल आणि ही टीम अशा प्रकारची आहे की 3 मित्र मिळून एका हॉटेलात गेले आणि एक चहा पिला तिने आणि चहा पिऊसपर्यंत त्यांच्यात मतभेद झाले आणि टेबलवर येऊन म्हणतात की आमचं बिल वेगळं करा आणि आमचं बिल सेपरेट करा. ही अशा प्रकारची विरोध टीम आहे आणि यांच्या भूलतापांना अजिबात तुम्ही शरद जायचं नाही आहे. सगळी 100% मतदान सगळ्या समाजातर्फे आज यड्रावकर साहेबांना करायचं. चेहरा अजिबात बघू नका तुम्ही. यड्रावकर साहेब यांच्याकडे बघून मतदान करायचं. आमचा मुस्लिम समाज असो, धनगर समाज असो, BC असो, OBC असो, मराठा समाज असो, लोकांच्या कानावर या गोष्टी येत आहेत की समाजावर अन्याय झाला. अन्याय अजिबात कुणावर झालेला नाही. सगळ्यांना विकासासाठी साथ घेतलेला आहे आणि विकास आमचं धोरण आहे आणि विकासासाठी यड्रावकरला पर्याय नाही. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो.